ताबामारी हे दोन शब्द या शहरामध्ये एवढे का प्रसिद्ध झाले? चांगला शब्द आहे का ताबामारी? ताबेमारी, गुंडागिरी, दहशत ह्याला संपवण्यासाठी काय प्रयत्न करणार? सत्तेच्या माज आणि सत्तेचा गैरवापर या नगर शहरामध्ये किती झाला? त्यामुळे राजकारण एवढ्या खालच्या पातळीला जर नेण्याची गरज अशी वाटते का? किती दहशत माजून ठेवली होती, याच्या विरुद्ध आम्ही संघर्ष केलेला आहे. आता लंकेंकडून काय अपेक्षा आहेत? या शहरामध्ये बदल गरजेचा आहे आणि ते करायचा म्हणजे करायचा, ही जनतेची भावना आहे. पण निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला दाखवायची गरज पडती हे अपयश आहे या शहराच्या नेतृत्वाचं. तुम्हाला 10 वर्ष हे का करता आलं नाही की तुम्ही आज या 2 महिन्यामध्ये हे सगळं करायचं तुम्ही इव्हेंटबाजी करत आहात? दृश्य शक्ती तुमच्या पाठीशी आहे का? पवार साहेब, बाळासाहेब ठाकरे आणि माझे आदरणीय दादाभाऊ. नमस्कार, U24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतोय की गेली अनेक दिवस एक मोठा संभ्रम नगर शहरामध्ये निर्माण झाला होता की महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळेल या प्रश्नाकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं आणि आज फायनली नगरकरांना त्याचं उत्तर मिळालेलं आहे. महाविकास आघाडीची म्हणजेच शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी अभिषेक कळमकर यांना मिळालेली आहे आणि स्वतः अभिषेक कळमकर यावेळी आपल्या सोबत आहेत. अभिषेकजी, खूप खूप स्वागत आहे. कसं पाहता एकंदरीत आज उमेदवारी मिळालेली आहे आणि आता निवडणुकीला सामोरं जायचं? ही उमेदवारी मिळाली म्हणजे मी खरं तर पवार साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला माझ्यासारख्या तरुण सहकार्यावर, मला असं वाटतं आज नगर शहराला बरेचसे मुद्दे आहेत, पण प्रामुख्याने मुद्दे जर बघितले मागच्या 3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये शहर आपलं बऱ्याचशा गोष्टीमध्ये या शहराची बदनामी झाली. आपण कुठंतरी लोकांना इथं भीती वाटतेय. बऱ्याचशा गोष्टींमध्ये तरुण जे ग्रॅज्युएट होतात, जे 12th पास आउट होतात, त्यांना इथं राहावंसं वाटत नाहीये. त्यांना पुण्यामध्ये, नाशिकमध्ये इकडे जावंसं वाटतंय. ही परिस्थिती का निर्माण झाली? इथं अपॉर्च्युनिटीज असताना, इथं संधी उपलब्ध असताना, सगळ्या गोष्टी असताना तरी पण अशा काही गोष्टींमुळे आपल्या शहराची जी बकाल अवस्था करण्यात आली, निर्माण झाली, ती का? लॉ अँड ऑर्डर आपल्या इथं विस्कळीत आहे, आपल्या इथं महिला सुरक्षित नाही, मोठे गंभीर गुन्हे या ठिकाणी घडतात आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एकच आहे, उमेदवारी मिळाली आहे म्हटल्यावर आपल्याला त्या पद्धतीने मी लोकांसमोर यासाठी जाणार आहे की ह्या 10-15 वर्षामध्ये जे आपण इतके मागे पडलो, आपलं शहर संभाजीनगर असेल, तुमचं नाशिक असेल, बाकीचे इतर शहर असतील, आपलं शहर पण गेलं पाहिजे ना तेवढं पुढं. लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात की आपल्या भागातून, आपल्या मतदारसंघातून, आपल्या मतदारसंघाचे रखडलेले प्रलंबित प्रश्न विधान भवनामध्ये, मुंबईमध्ये मांडावेत. तिथून काय प्रतिसाद मिळतो, शासनाकडून आपल्याला काय करता येऊ शकतं, हे सगळ्या गोष्टींचं खऱ्या अर्थाने अनुकरण करण्याची गरज असते. आज आपल्याकडे पाण्याची अडचण आहे. दिवसाड जरी पाणी मिळत असले तरी जर पाणी विस्कळीत कधी होतं, कधी फोनवर मेसेजेस येतात की या दिवशी पाणी नाही. ड्रेनेजची समस्या बऱ्याचशा ठिकाणी. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नियोजन अभावी, जी प्लॅनिंग पाहिजे नसती, जी प्रशासनावर एक अंकुश पाहिजे नसतो, ती महापालिका असू, पोलीस प्रशासनाच्या संबंधित असू, MSEBशी रिलेटेड असू, कुठलीही एक असा प्रशासन सांगा की ज्याच्यामध्ये सुरळीत कारभार चालू आहे, त्याच्यामध्ये कुठलीही जनतेला प्रॉब्लेम्स नाही किंवा जनतेच्या प्रश्न हे सोडवले गेलेले नाही, असा एक विभाग दाखवून द्यावा त्यांनी. निश्चितच तुम्ही विकासाबद्दल बोलतायत किंवा आपण मागील 10 वर्षात किती मागे राहिलो त्याबद्दल देखील बोलताय. एकंदरीत ज्यावेळेस विद्यमान आमदारांबद्दल बोललं जातं किंवा ताबेमारी, गुंडागिरी, दहशत, हे सगळे जे प्रश्न आहेत जे मांडतो आपण वेळोवेळी, ह्याला संपवण्यासाठी काय प्रयत्न करणार? याला संपवण्यासाठी हीच आहे, आता ही गरज निर्माण झालेली आहे. कदाचित त्यांच्यावर हे आरोप केले जातात, तर ते आरोप सातत्याने का होतात? जर हा त्यांचा विषय नसला तर त्यांनी त्यांचे कार्यकर्ते जे पोसून ठेवलेत
त्यांच्याकडून घडतोय. आम्ही कितीतरी वेळेस याच्यावर आवाज उठवलेला आहे. हे ताबेमारी संदर्भामध्ये. ताबामारी हे दोन शब्द या शहरामध्ये एवढे का प्रसिद्ध झाले हे पण बघायला पाहिजे. हा काय चांगला शब्द आहे का ताबामारी? याच्याने भीती वाटेल एखाद्याला. तर ताब्यामारीचा जो विषय तुम्ही सांगितलाय हा विषय अतिशय गंभीर विषय आहे. याच्यावर आम्ही अनेक आंदोलनं केली, पण मी जनतेला एक विश्वास देतो. आज मला विधानसभेची उमेदवारी मिळाली आहे. ताब्याचा जो हा गंभीर प्रश्न, लोकांच्या मालमत्ता ही सुरक्षित नाही, लोकांचे प्लॉट सुरक्षित नाही. बरेच जण आत इन्व्हेस्टमेंट करायला घाबरतात. आम्हाला ही परिस्थिती, ही सगळी याचा नायनाट करायचा आहे. इथं ही अशी परिस्थिती भविष्यामध्ये जर मला लोक निवडून देतात तर आम्ही ही परिस्थिती 100-101% ही सुधारून काढू आणि असा प्रश्न कधी लोकांसाठी आम्ही उभे राहू. निश्चितच एकंदरीत ताबेमारी, दहशत, गुंडागिरी याच्यानंतर सर्वात मोठा प्रश्न जो आहे नगर शहरामध्ये किंवा जिल्ह्यात मध्येच आहे महिला सुरक्षतेबाबत किंवा कालच जी घटना घडली संगमनेरमध्ये महिलांचा अपमान करण्यात आला किंवा महिलांबद्दल अपशब्द वापरण्यात आले. तर या अशा प्रकारच्या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? काय आलंय, राजकारण एवढ्या खालच्या पातळीला जर नेण्याची गरज अशी वाटते का? इतकी ह्या पातळीला इलेक्शन कुठल्या तरी वेळेला जातं. या घटनेचा, या केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो. पहिले तर काही गरज नाहीये ना तुम्हाला याच्यासाठी टाळ्या मिळवायच्यात की तुम्हाला काय कुठं पुरस्कार भेटणार आहे असं सगळं करून. तुमचे मतभेद, तुमचा द्वेष हा निवडणुकीच्या ठिकाणी त्या ठिकाणी असावा. पण आपण कसं बोलतोय, महिलांचा इकडं एकीकडं सन्मानाची भूमिका घेतली जाते. महिलांच्या बाबतीत लाडकी बहीण योजनेचा इतका पुरस्कार करते जे आहेत त्यांनी त्याबद्दल एवढं गाजावाजा करायचा. मग बहिणी फक्त योजनेसाठीच नावं द्यायचे का बहिणींना? हे सगळे विषय आहेत. तो हा जो केलेला प्रकार होता संगमनेरचा, याचा मी कठोर शब्दात निषेध करतो. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. निलेश लंके यांची जी लढत होती, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती ही जी लढत होती, त्यामध्ये तुम्ही निलेश लंकेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे होता आणि संपूर्ण नगर शहरात फिरून तुम्ही प्रचार केला आणि त्या माध्यमातून निलेश लंकेंना निवडून आणण्यासाठी तुम्ही अहोरात्र प्रयत्न केले. तर आता लंकेंकडून काय अपेक्षा आहेत? बघा, लंके साहेबांचं ते खासदार म्हणून निवडून गेले म्हणजे त्यांना 6 मतदारसंघ आहेत त्यांच्या दक्षिणेचे. कर्जत जामखेड आहे, राहुरी आहे, नगर शहर आहे, पारनेर आहे, श्रीगोंदा आहे, सगळे मतदारसंघ आहेत हे. त्याच्यामुळं त्यांना सगळीकडे लक्ष द्यायचंय. आम्हाला अपेक्षा ह्या निवडणुकीसाठी त्यांच्याकडून अशा फारशा काही अपेक्षा धरून आम्ही चालत नाही. आम्हाला एक माहिती आहे, आमचा जो अजेंडा आहे महाविकास आघाडीचा, हा त्यांना पुटअप करताना, लोकांना सांगताना की या राज्यामध्ये सरकार आल्यानंतर ते कशा पद्धतीने, आम्ही आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर ते खासदार म्हणून आहेत, तर ह्या सगळ्या सांगड कशी राहील, या जिल्ह्यामध्ये सगळं नियोजन कशा पद्धतीने आपल्याला करायचंय, या शहराचे जे पण ते खासदार आहेत तर या शहराचे पण आहेत, तर त्यांचं खूप मोठं मार्गदर्शन मिळणार आहे, त्यांची प्रेरणा मिळणार आहे. त्याच्यातून आपल्याला हे सगळं विकसित नगर शहर म्हणायला फक्त असं करायचं नाहीये, पण खरंच इथं 15-20 वर्षाची जी प्लॅनिंग पाहिजे ही त्या पद्धतीने करण्याची आवश्यकता आहे आणि ते आम्ही मार्गदर्शन त्यांच्याकडून घेऊ. निश्चितच तुम्ही या ठिकाणी लंकेंकडून प्रेरणा घेऊन आम्ही काम करू असं बोललात. पण एक महत्वाचा प्रश्न असा की राजकारण करत असताना किंवा आता निवडणुकीला सामोरं जायचं, तुमचं रोल मॉडेल कोण आहे किंवा आदर्श म्हणून कोणाकडे पाहता? पवार साहेब, बाळासाहेब ठाकरे आणि माझे आदरणीय दादाभाऊ. निश्चितच या ठिकाणी पवार साहेब, बाळासाहेब ठाकरे आणि दादाभाऊ कळमकर हेच माझे आदर्श आहेत असं कळमकर या ठिकाणी बोलतायत. एकंदरीत जर विचार केला, मागील अनेक दिवसांपासून मोठा संभ्रम निर्माण झाला होता, कारण नगर शहरामध्ये इच्छुकांची यादीच डझनभर होती आणि महाविकास आघाडीतून अनेक लोक इच्छुक होते आणि आज एकंदरीत तुम्हाला तिकीट मिळालेलं आहे. तर बाकीचे जे इच्छुक आहेत ते तुम्हाला साथ देतील का किंवा बंडखोरी करतील, म्हणजे असे अनेक प्रश्न सध्या लोकांच्या मनामध्ये आहे. याबद्दल काय सांगाल? ते सगळे आम्ही समविचारी आहोत. आम्ही ज्याच्या विरुद्ध आज निवडणूक करत आहोत ह्याच प्रवृत्तीचा विरोध अनेक वेळेस, अनेक वर्षापासून आम्ही केला.
हे सगळे भैयांचे शिल्लेदार आहोत आम्ही. ते मग किरण काळे असतील, सर तर आम्हाला गाडे सर हे तर मार्गदर्शकच आहेत. हे सगळे जणांचं खरं तर पाहिलं गेलं तर भगवानराव फुलसौंदर, दिलीप सातपुते, विक्रम राठोड, बाळासाहेब बोराटे, किरण काळे, योगीराज गाडे, हे सगळे जण आम्ही एका समविचारी, आम्ही सगळ्यांनी लोकांसाठी संघर्ष केलेला आहे. आमचा व्यक्तिगत संघर्ष, आमच्यासमोर काय काय प्रसंग आले हा भाग वेगळा, पण लोकांच्या प्रश्नासाठी या प्रवृत्ती विरोधी संघर्ष केला. किती दहशत माजून ठेवली होती याच्या विरुद्ध आम्ही संघर्ष केलेला आहे. सत्तेच्या माज आणि सत्तेचा गैरवापर या नगर शहरामध्ये किती झाला त्याच्या विरुद्ध लढा दिलेला आहे. त्याच्यामुळं हे तिकीट मला मिळतं काय, हे सगळेजण आम्ही याच्यामध्ये यश संपादन करू तर आम्ही सगळेजण करू. याच्यामध्ये निवडून आल्यानंतर हे सगळी जनता निवडून आलेली दिसल. कारण ही भावना आहे की या शहरामध्ये बदल गरजेचा आहे आणि ते करायचा म्हणजे करायचा, ही जनतेची भावना आहे, ही जनमत आहे. तुम्ही म्हणताय जनमत आहे आणि निश्चितच परिवर्तनाची गरज आहे असं तुम्ही सांगताय. गेल्या 3-4 महिन्यांपासून नगरकरांना विकासाचं विजन दिसतंय, त्याबद्दल काय सांगाल? विजन दिसतंय, ते विजन या शब्द खूप अतिशय जड आहे. तो समजत नाहीये जनतेला. आणि ज्यांनी हा विजन दाखवायचा प्रयत्न केलाय तर त्यांना कदाचित त्याची कल्पनाच नाही की विजन नेमकी काय, कसं प्रेझेंट करावं लागतं. ना की विकास कामं चालू झाले की इतकी धूळ सहन करावी लागते लोकांना ती जी रस्त्याचे कामं झाले त्याची खडीवर आल्यानंतर लोक स्लिप होत होते. अनेकांचे गुडघ्याला इजा झाली, अनेकांचे कमरेवर लोक पडले. ही वस्तुस्थिती आहे. हे काम आत्ता काढायची खरंच गरज होती का? गणपतीचा काळ होता, आरस बघायला लोक घेऊन जात होते मुलाबाळांना, बायका पोरांना. ही आत्ताची गरज होती का? गरज कधी होती? कदाचित उन्हाळ्यात ही जर कामं चालू झाली असते तर हे गणपतीपर्यंत संपले असते. पण निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला दाखवायची गरज पडती. हे अपयश आहे या शहराच्या नेतृत्वाचं. तुम्हाला 10 वर्ष हे का करता आलं नाही की तुम्ही आज ह्या 2 महिन्यामध्ये हे सगळं करायचं, तुम्ही इव्हेंटबाजी करत आहात. त्याच्यामुळं हे अपयश आहे. याच्यामध्ये असं काम कुठंच नसतं की शहराच्या लोकांचे हाल करून तुम्ही विकास कामं चालू केलेत. कुठंच नियोजन नाही. कुठेही गेलं तरी ट्रॅफिक जॅम आहे. वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. जे विकास कामं होतात ते त्याचे प्रश्न उपस्थित करतात की सिमेंटच्या रस्त्यामध्ये स्टील आहे का? तुम्ही पालिकेच्या सगळ्या विभागांची सल्ला मसलत घेऊन त्याच्यामध्ये कुणी म्हणतं आमचे रोडचे कामं चालू झालेत पण ड्रेनेजचा विषय काय, तो घेतला का त्यांनी विषय? तर या सगळ्यासाठी एक नियोजन करायला पाहिजे होतं. जे नागरिक ज्यांना याची माहिती आहे, सुशिक्षित आहे, यांना घेऊन सगळ्यांना करायला पाहिजे होतं. व्यापारी आहेत यांच्याशी बोलायला पाहिजे होतं. आज बाजारपेठेमध्ये, कापड बाजारामध्ये लोक जात नाही. दिवाळी चालू झाली आहे, का जात नाहीये? तर तुमच्या पत्रकार चौकामध्ये ट्रॅफिक जॅम आहे, अपवाद ती ट्रॅफिक जॅम आहे. तिकडचा ग्राहक इकडे येतच नाही खरेदी करायला. तुम्ही व्यापाऱ्यांशी बोला. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही अख्खं शहर खोदून काढलंय. निश्चितच 10 वर्ष मिळाली, पण शेवटच्या टप्प्यात, शेवटच्या 3 महिन्यात काम करायची खरंच गरज होती का, असा खोचक प्रश्न या ठिकाणी अभिषेक कळमकर विचारतायत. निलेश लंकेंच्या ज्यावेळेस ते निवडणुकीला सामोरे जात होते आणि अगदी निवडणूक झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्या पाठीशी एक अदृश्य शक्ती उभी होती. तर अशा कोणत्या प्रकारची अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी आहे का? लोकांचा आशीर्वाद आहे ना, ह्यापेक्षा मोठा अदृश्य ताकद आणि शक्ती असू शकत नाही. निलेश लंके साहेबांच्या मागं पण अशीच ताकद होती. ज्यावेळेस आम्ही भेटतो ना लोकांना आणि लोकांचा आशीर्वाद घेतो पायाला हात, ते एवढंच म्हणतात की तुम्ही आजच निवडून आलेले आहात. हीच ताकद असती, हीच परमेश्वराची ताकद असती. निश्चितच मत मागायला सुद्धा ज्यावेळेस शब्द हे आपण बोलत नाही त्या अगोदर आशीर्वाद मिळतो, हीच अदृश्य शक्ती असते.
निश्चितच लोकांचा आशीर्वाद हीच माझ्यासाठी अदृश्य शक्ती आहे, असं तुम्ही या ठिकाणी बोलतायत. शेवटच्या प्रश्नाकडे जाऊ. तुम्ही मोठी भावनिक साथ या ठिकाणी घातली. ज्यावेळेस आम्ही लोकांचा आशीर्वाद घेतो तेव्हा ते म्हणतात की तुम्ही आजच निवडून आलात, तर एक मनापासून अभिषेक कळमकर मनातलं काय संदेश नगरकरांना देतील आज? मी एवढंच सांगल मायबाप जनतेला, मतदार राजाला, की ही वेळ खऱ्या अर्थाने आपण बऱ्याच वर्ष खूप सहन केलेला आहे. आपण ज्या ज्या वेळेस मी जनसंवाद केला, ज्या ज्या वेळेस या शहरामध्ये राजकीय सामाजिक काम करत असताना, लोकांना भेटत असताना, तुम्हाला भेटत असताना, संवाद साधत असताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणून आली की आता वैताग आलाय, आता त्या ठिकाणी बदल हवाय, आता आम्ही कंटाळलोय, आता आमच्या प्रश्न सोडवले जात नाहीयेत, आम्हाला कुठं कुणी वाली राहिलेलं नाही. हे जे सगळे विषय आहेत यासाठी आपल्याला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे 20 तारखेला मतदान होणार आहे, तर आपल्याला ही वेळ, ह्यानंतर अशी वेळ मला कदाचित वाटत नाही दुसरी. त्याच्यामुळे मी विनंती करतो, आपल्याला हीच वेळ आहे परिवर्तन घडवण्याची, हीच वेळ आहे या प्रवृत्तीला थांबवण्याची, हीच वेळ आहे आपल्याला जे शहर, या शहरामध्ये जे भयभीत वातावरण झालेलं आहे, या शहराला आनंद मिळवून द्यायचा आहे, शांतता मिळवून द्यायची आहे. आणि त्याच्यासाठी मी वचनबद्ध राहील आपल्याशी की निश्चित प्रकारे एक चांगलं शहर जगण्यासाठी, राहण्यासाठी, आपल्याला आपल्या तरुणांसाठी, आपल्या मुलाबाळांसाठी इथं रोजगार चांगला उपलब्ध करण्यासाठी आम्ही निश्चित प्रकारे प्रयत्नशील आहोत, असं मी आपल्याला वचन देतो. निश्चितच एक मोठं परिवर्तन घडवू असा संदेश या ठिकाणी अभिषेक कळमकर यांनी नगरकरांना दिलाय. एकंदरीत आज अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्याशी विविध मुद्द्यांवरती चर्चा केली. एकंदरीत या इंटरव्ह्यू बद्दल किंवा आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल किंवा एक नगरकर म्हणून नगर शहराबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि आगामी निवडणुकीत तुम्ही कोणाला साथ देणार आहात ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.